नारी न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख। प्रभाग क्रमांक 41 मध्ये शिवसेना शिंदे गटाचा वर्चस्वाचा दावा। धनुष्यबाण विजयाच्या उंबरठ्यावर। महमदवाडी। पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली असून शहरातील अनेक प्रभागांमध्ये राजकीय तापमान वाढले आहे। मात्र या सर्वांमध्ये प्रभाग क्रमांक 41 हा सर्वाधिक चर्चेचा आणि निर्णायक विषय ठरत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे समोर येत आहे। या प्रभागात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व शहर प्रमुख श्री प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार जोरदार ताकद लावत प्रचार करत असून शिवसेना शिंदे गटाने विरोधकांवर स्पष्ट आघाडी घेतल्याचे वास्तव्य जनतेच्या प्रतिसादातून दिसून येत आहे। प्रभाग क्रमांक 41 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 41 अ मधून सारिका काका पवार, प्रभाग क्रमांक 41 ब मधून प्रमोद वसंत भानगिरे, प्रभाग क्रमांक 41 क मधून स्वाती अनंता टकले, प्रभाग क्रमांक 41 ड मधून मचिंद्र काळूराम दगडे हे उमेदवार शिवसेना शिंदे गटाकडून नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। हे चारही उमेदवार केवळ निवडणुकीपुरते सक्रिय नसून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत। विकास कामे, नागरी प्रश्न, सार्वजनिक बांधिलकी आणि प्रशासनाशी थेट संवाद या सर्व आघाड्यांवर त्यांनी केलेलं काम हेच आज त्यांच्या विजयाचे भक्कम अधिष्ठान ठरत आहे। शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी प्रभागात राबवलेली ठोस, प्रत्यक्ष आणि लोकांना दिलासा देणारी विकास कामे ही या निवडणुकीत निर्णायक बाब ठरत आहे। सध्या सुरू असलेल्या प्रचारादरम्यान शिवसेना शिंदे गटाचे चारही उमेदवारांच्या घराघरातल्या भेटीगाठी ह्या औपचारिकतेपुरत्या न राहता विश्वासाच्या नात्याचे दर्शन घडवत आहेत। गल्लीबोळं, वसाहती, सोसायटी आणि बाजारपेठांमध्ये उमेदवार पोहोचताच नागरिक स्वयंस्फूर्तीने पुढे येत स्वागत करत आहेत। शिवसेना शिंदे गटाच्या प्रभाग क्रमांक 41च्या या उमेदवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या उमेदवारांना तगडे आव्हान दिले जात असून जनतेचा कौल शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना मिळत असून न्यूज चॅनेलच्या जनमत रिपोर्टमध्ये हे स्पष्ट समोर येत आहे। नमस्कार, आपण प्रभाग क्रमांक 41 मध्ये आहोत। नाना भानगिरे यांच्याबद्दलचे आपण मत जाणून घेणार आहोत। तर इथले जे स्थानिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि नाना भानगिरे यांचे काय काम आहेत, महिलाबद्दलचे त्यांचे काय सपोर्ट आहे, आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। ताई, नंबर प्रभाग मध्ये कुणाची कामं चांगली आहेत तिथं? प्रमोद नाना भानगिरे। काय काम आहेत नानांची इथं? नानांचे म्हणजे डुक्कर मुक्त केलेत नानांनी, पाण्याची टाकी केली आमच्यासाठी, महिलांसाठी सुरक्षेसाठी कॅमेरे बसवले, भरपूर काही केलंय नानांनी। महिलांसाठी काय काम आहेत? महिलांसाठी म्हणजे कुठं रोजगार, कुठं काय अंगणवाडी, कुठं ही भरपूर केलंय। असं सांगण्यासारखं एवढं काय नाही, पण भरपूर केलंय नाना। लाडक्या बहिणीचं काय सांगा? लाडक्या बहिणीचं नानांनी आम्हाला पैसे मिळवून दिले। हा, महिला भगिनींचा पाठिंबा आहे नानांना? हा, नानांना आहे आमचा बहुमत कुठल्या पक्षाला मिळालं इथं? नानांनाच, प्रमोद नाना। शिवसेनेला बहुमत? हो, शिवसेनेलाच। प्रमोद नाना बहुमताने येतील निवडून? हा, निवडून येतील नानाच। धन्यवाद। ताई, तुम्हाला काय वाटतं प्रभागात कुणाचं काम चांगलं आहे? नानांचं चांगले काम। प्रमोद नानांचं काम चांगलं आहे। काय काय काम आहेत नानांची इथं? नानांनी रस्ते केले, पाण्याची टाकी केली, मुलांना शिक्षणाला अंगणवाडी काढल्या, बरंच काय काय कर्तव्य केले त्यांनी। महिलांसाठी काय काम आहेत नानांची? नानांची महिलांसाठी आहे ना काम, म्हणजे पाणी, पुढं ड्रिंक्स, पुढं बचत गट, पुढं काय करतात नाना सारखे। तुम्हाला काय वाटतं कुठल्या पक्षाला बहुमत मिळेल या प्रभागात? हे शिवसेनेलाच मिळावं। शिवसेनेला? हो, सगळे उमेदवारांची काम आहे तिथं? आहे। आपल्या प्रभाग 41 मध्ये कुणाचं काम चांगलं आहे काय म्हणत सांगाल तुम्ही?
गेले 15 वर्ष नाना नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत ह्या भागातून आणि त्यांची कामं चांगली आहेत आणि त्यांनी बरीच कामं केलेली आहेत, जसं ड्रेनेजचं, पाण्याच्या सगळ्या समस्या लोकांच्या सोडवलेल्या आहेत. आर्थिक मदतही ते चांगली करतात. महिला भगिनींसाठी नानाचं काम कसं आहे? हो, चांगले आहे. त्यांनी स्वखर्चातून त्यांनी विधवा महिलांना पेन्शन चालू केली होती, म्हणजे अजून सुद्धा चालू आहे ती पेन्शन. दर महिन्याला 500 रुपये देतात ते विधवा महिलांना आणि त्यांचं काम चांगलं आहे आणि तेच नगरसेवक म्हणून आम्हाला हवेत. लाडक्या बहिणीचे पैसे वगैरे चालू आहेत का? हो हो, सगळ्यांना चालू आहेत. नानांचा आहे का पाठिंबा त्या गोष्टीला? हो, नानांचा पाठिंबा असल्यामुळेच आम्हाला ते चालू झालेलं आहे. महिला भगिनींचा त्यांना सहभाग आहे? हो, आहे चांगला सहभाग आहे. हा, धन्यवाद. प्रभाग क्रमांक 41 मध्ये शिवसेनेला जो वाढता पाठिंबा मिळतोय त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? केलेल्या विकास कामाच्या जोरावर निश्चितच नागरिकांमध्ये, मतदारांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येक ठिकाणी जात असताना मी असन, स्वातीताई टकले असन, मच्छिंद्र दगडे असन, सारिकाताई पवार असन, गेल्यानंतर त्यांच्या मतदारांना निश्चित उत्साहाचं वातावरण दिसतंय. सांगितलं जातं की निश्चित आमचं मतदान शिवसेनेला असणार आहे, कारण माननीय माजी मुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदेने जे निर्णय, ऐतिहासिक निर्णय घेतलेले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असन, वारकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी असन, महिलांसाठी एसटी मध्ये हाफ तिकीट असन, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी असन, असे असंख्य निर्णय घेतल्यामुळे प्रत्येक मतदारांच्या चेहऱ्यावर एक शिवसेनेचे, एकनाथ शिंदेचे शैलेदार आले असं म्हणलं जातं आणि अतिशय उत्साहाचं होतं. निश्चितच चारही उमेदवार शिवसेनेचे मोठ्या फरकाने या ठिकाणी विजय झालेले दिसतील. ओके, नमस्कार. ताई, हा प्रभाग क्रमांक 41 आहे, यामध्ये शिवसेनेला जो वाढता पाठिंबा मिळत चाललाय त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नानासाहेबांनी बरेच कामं केली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामं करतोय, याच्या पुढेही करत राहू. शिवसेनेला भरपूर पाठिंबा मिळतोय. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.